नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी आणखी एक ट्रेलर बघितलेला आहे. डिरेक्टर मराठी आहे, ॲक्टरही त्यात मराठी आहे, पण साऊथचे पण ॲक्टर त्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. फिल्म मराठी आहे असं म्हणतात, पण फिल्म हिंदी पण आहे, मराठी पण आहे, तेलुगू पण आहे. प्रत्येक भाषेतली फिल्म आहे असं मी म्हणेल, कारण की या फिल्मला फक्त आणि फक्त साइन लँग्वेज म्युझिकल फिल्म आहे. हां मित्रांनो, ए.आर. रहमान यात त्यांनी बॅकग्राऊंड स्कोअर आणि गाणे त्यात बनवलेले आहे असं दिसतंय ट्रेलरवरनं. कारण की एकाही कलाकाराला या फिल्ममध्ये डायलॉग्स नाही आहे, असं या ट्रेलरमध्ये दिसतंय. ट्रेलरमध्ये आपल्याला कलाकार दिसतील, जे आहे साऊथचे मोठे स्टार म्हणजे अरविंद स्वामी तुम्हाला पाहायला मिळेल, विजय सेतुपती जे सेंटर कॅरेक्टर आहे या फिल्मचं. सोबतच मराठमोळा आपला सिद्धार्थ जाधव, अदिती राव हैदर ही पण आपल्याला चित्रपटात पाहायला मिळेल. एक वेगळा कल्पना घेऊन बनवलेला हा सिनेमा आणि या सिनेमाचं नाव आहे गांधीज टॉक. हां, म्हणजे गांधी टॉक काय आहे हे आपल्याला हा चित्रपट बघितल्यावरच माहीत पडेल. पण हा कुठेतरी तो दाखवतो आहे पैशाची, की झटतो आहे की पैसा कसा कमवायचा, काय करायचा, पैशासोबत काय होतं आहे, हे या चित्रपटाच्या ट्रेलरवरून वाटतं की या पद्धतीचा हा चित्रपट असू शकतो. पण चित्रपट मला तरी वाटते काहीतरी वेगळा दाखवेल, कारण की मराठी दिग्दर्शक हा चित्रपट बनवतो आहे. खूप सुंदर असा चित्रपट बनला असेल तर असे चांगले चांगले चित्रपट येतात. मराठी चित्रपटही छान येतात, पण आपण बघत नाही असंही मला वाटतं. कारण की प्रत्येक वेळेस चित्रपट रिव्ह्यू घ्यायला जेव्हा आम्ही जातो, त्यावेळेस मराठी प्रेक्षक हा कुठेतरी छोटा दिसतो, म्हणजे न दिसल्यासारखाच दिसतो असं मला म्हणायचं आहे. तर हा जो चित्रपट आहे, जो येतो आहे, म्युझिकल आहे, कोणत्याही भाषेतला नसून तो आपल्या मनाशी भिडणारा सिनेमा असेल असं मला वाटते. तो म्हणजे गांधी स्टॉक. तर अवश्य बघा, मी पण बघेल आणि तुम्ही बघा गांधी स्टॉक.